नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 28 फेब्रुवारी गुरुवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। भारत आणि पाक तणाव आणि तिच्यामधून सीमेवर अजूनही तणावाची स्थिती कायम आहे। विंग कमांडर अभिनंदन पाकच्या ताब्यात आहेत। MiG-21 चे वैमानिक आहेत ते। आपण जो काही बालाकोटचा एअर स्ट्राईक केला होता त्याच्यानंतर लगेचच 24 तासाच्या आत पाकिस्तानने आपल्यावर प्रतिहल्ला केलेला आहे। म्हणजे भारताच्या हद्दीत पाकिस्तानचे विमान आले आणि त्या सगळ्या प्रकारावर त्याला प्रत्युत्तर देत असताना आपलं MiG-21 हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं आणि त्याचे जे काही वैमानिक होते विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आता पाकच्या ताब्यात आहेत। ही आपल्यासाठी काळजीची बाब आहे। सो त्याच्या संबंधी आपण बघूया जिनेवा करार वगैरे काय आहे। त्यानंतर निनाद मांडवगणे हे नाशिकचे सुपुत्र, नाशिकचे वैमानिक आहेत। हे जम्मू काश्मीरमध्ये M17 हेलिकॉप्टर बदगाम इथं अपघातग्रस्त होऊन पडलं आणि तिच्यामध्ये शहीद झालेल्या 6 जवानांमध्ये स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे याचं वय जस्ट 33 आहे बघा, यांचा समावेश झालेला आहे। आणि हे 6 लोक शहीद झालेले आहेत। असे रोजचे कितीतरी लोक शहीद होत आहेत। सो सगळ्यात महत्वाचं काय असतं की कुठलंही युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये जे काही सैनिक असतात त्यांचंच रक्त सांडलं जातं आणि त्या सगळ्या याच्यातून आता शांततेसंबंधीचं भारत पाकिस्तानच्या नागरिकांनी सुद्धा सोशल मीडियावर एक कॅम्पेनिंग सुरू केलेलं आहे। प्लस पाकिस्तानने सुद्धा आपल्यासाठी शांतता ठेवणं आणि बोलण्यासाठीचा प्रस्ताव समोर ठेवलेला आहे, कारण पाकिस्तानला कळलंय की भारत काय करू शकतो। त्या संबंधीचाही अग्रलेख आपण बघूयात, क्लेमेन्सू काय म्हणाले म्हणून। दुसरी महत्वाची बाब आहे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान। आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे यांच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर शांततेच्या काळातील सर्वोच्च सेवेबद्दलचं परम विशिष्ट सेवा पदकाने गौरवलेलं आहे। एअर मार्शल सिंहकुट्टी वर्धमान यांचे पुत्र आहेत ते विंग कमांडर अभिनंदन आणि आता ते पाकच्या ताब्यामध्ये आहेत। 8 वर्षापूर्वी अभिनंदन आणि त्यांचे 2 सहकारी NDTVच्या एका कार्यक्रमात सुद्धा झळकले होते। लढाऊ विमानांचे पायलट या नात्याने त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कुठल्या आव्हानं असतात त्या संबंधीची ही चर्चा झाली होती। म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की ही घरातूनच परंपरा आहे सैन्यामध्ये जाण्याची। आणि जिनेवा करार जर तुम्ही बघितला की आता जिनेवा करार बद्दल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाचायला आलं असेल की एक महत्वाची बाब आहे, एक तर पाकिस्तानने ते व्हिडिओज जारी केलेले आहेत। त्यांचे सुरुवातीचे काही व्हिडिओ म्हणजे पाकिस्तान किती विकृत आहे त्या संबंधीचे सुद्धा आहेत। नंतरच्या काळातले जे व्हिडिओ आलेले आहेत आणि पाकने ते हे केलेलं आहे, ट्विट केलेलं आहे की आता ते आमच्या ताब्यात आहे अभिनंदन वर्धमान। ह्या केसमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आता पाकला त्यांची काळजी घेणं अपेक्षित आहे, कारण पाकला त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करावं लागेल, अदरवाईज त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात। दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की जिनेवा करार 1949 मध्ये हा आला होता। दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जिनेवा करार आलेला आहे आणि त्याला रॅटिफाईड केलेलं आहे 196 देशांनी। म्हणजे 196 देशांनी मान्यता दिलेली जिनेवा करारला। जिनेवा करारानुसार भारताने आता त्यांच्या समोर हे केलेलं आहे पाकिस्तानला की तात्काळ भारताच्या हवाली विंग कमांडर अभिनंदन यांना करण्यात यावे जिनेवा करारानुसार। दुसरी महत्वाची गोष्ट की जिनेवा करार काय असतो, म्हणजे जर युद्ध काळामधील कैद्यांचे मूलभूत अधिकार काय असतील या संबंधीचं हे सगळं आहे। याच्यामध्ये नागरिक आणि मिलिटरी या संबंधीच्या व्यक्तींचा समावेश होतो। आजारी असले, अपघातग्रस्त असले तर त्यांचे तात्काळ उपचार करणं, मिलिटरीतील सैनिक, त्याच्यानंतर जे काही मिलिटरीशी संलग्न व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सन्मानाची वागणूक देणं हे जिनेवा करारामध्ये आहे। आणि आपले जे आता अभिनंदन वर्धमान हे विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात आहे तर त्यांना कशा सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, कशा पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे हे जिनेवा करार सांगतो। आणि याच्यानंतर आपण हे एकच आपली सर्वांची महत्वाची हे आहे की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे लवकरात लवकर भारताच्या हवाली करण्यात यावं त्यांना आणि ते भारतात यावेत। सो अग्रलेख आलेला याच्या संबंधीचा। क्लेमेन्सू काय म्हणाले, क्लेमेन्सू कोण होतं तर जॉर्ज क्लेमेन्सू हे माजी अध्यक्ष आहे फ्रान्सचे। पहिलं महायुद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा त्यांनी एक गोष्ट म्हटली होती, जे त्यांचं स्टेटमेंट आहे, वॉर इज टू इम्पॉर्टंट टू बी लेफ्ट टू द जनरल्स। आता कसं असतं की अशाचा UPSCला एसे सुद्धा विचारला जाऊ शकतो की एवढं सगळं वॉरवर चर्चा चालू आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या अग्रलेखामध्ये की आता आपण काय करू शकतो हे पाकिस्तानला कळलंय। त्यामुळे आता पाकिस्तान चर्चेचा हात समोर करतोय। सो आपण ती चर्चा करून निःशब्द मनाने तो शांततेच्या चर्चेचा मार्ग स्वीकारावा, कारण आता तिच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये की सूड हा असा पदार्थ आहे की तो नेहमीच थंड करून खायचा असतो असं म्हटलं जातं आणि पाकला हे माहीत नसावं। तिच्यामुळेच बालाकोट कारवाईनंतर 24 तासाच्या आत भारतीय हद्दीत घुसखोरी केली पाकिस्ताननी। म्हणजे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की पाकिस्तान जी काही नामुष्की याच्यात सगळी झाली बालाकोटच्या याच्यात, तर पाकिस्तान आपल्यावर हमला करणार। 24 तासाच्या आत लगेच त्यांनी हे केलं
तर ही गोष्ट इथून हे होते. दुसरी महत्वाची गोष्ट की कोणताही युद्ध हा दुहेरी प्रवास असतो, त्याचा निकालही कधी अंतिम नसतो. म्हणजे एक सिंपल गोष्ट अशी आहे की युद्धाने कुठलीही समस्या आजवर कायमची सोडवलेली नाही. जेवढी काही युद्ध भारताशी संबंधित असतील किंवा जगाशी संबंधित असतील, तिच्यामध्ये कुठलीही एक समस्या कायमची सोडवलेली गेली आहे असं कधीही झालेलं नाहीये. म्हणजे जे पहिल्या महायुद्धामध्ये मित्र राष्ट्र जिंकलेत आणि जर्मनीवर नामुष्की आली आणि ज्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं, तिच्यातून हिटलरचा जन्म होतो. त्या संबंधीची स्टोरी सुद्धा याच्यामध्ये आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी असं औषध तयार केलं गेलं होतं, म्हणजे असं वेपन होतं ते, की तिच्यामुळे काही काळासाठी अंधत्व यायचं डोळ्यांना आणि हजारो सोया टोचल्या जात आहेत अशा पद्धतीने तो त्रास व्हायचा. तिच्यामध्ये एक व्यक्ती सुद्धा आता काही काळासाठी अंधकारमय झाली होती, त्याचं अंधत्व आलं होतं आणि नंतर त्या व्यक्तीमुळे काय झालेलं आहे तर ते दुसरं वर्ल्ड वॉर, तो हिटलर होता. ॲडॉल्फ हिटलर या संबंधी गिरीश कुबेरांचं युद्ध जीवितांचे वगैरे तुम्ही बरेच पुस्तक आहेत बघा, ते वाचलं तरी तिच्यामध्येही ती घटना सांगितली गेलेली आहे, तिचा ह्या अग्रलेखात उल्लेख आहे. सो एक महत्वाची बाब असते की पराभूतांचा मानभंग विजेत्यांनी करू नये. म्हणजे पराभूत झालेल्या लोकांना तुम्ही सन्मानाने वागवलं पाहिजे. खूपच माज असल्यासारखा तुम्ही स्वतःचा विजय साजरा करणं ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं, कारण हे पराभूत झालेले मग नंतर काय करतील याचा काही नियम नाहीये. रुझवेल्टांचं स्टेटमेंट आहे पराभूतांचा मानभंग विजेत्यांनी करू नये म्हणून. सो अलेक्झांडर आणि पुरूची गोष्ट पण तुम्हाला माहित असेल की समोरचा राजा एवढ्या निकराने लढलेला त्यांनी कशा पद्धतीने ट्रीट केलेलं आहे. सो ते एक महत्वाचं आहे. आता पाकिस्तान बरोबर किती आपण पर्सनली घ्यायच्या गोष्टी किंवा किती पाकिस्तानला गृहीत धरायचं, तर बघा पाकिस्तानची अर्थव्यवस्था 30,500 कोटी डॉलरची आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने 2,60,000 कोटी डॉलरचा टप्पा कधीच गाठलेला आहे. म्हणजे इथं काही कंपॅरिझन नावाचा प्रकारच नाही बा. भारतीय पाक परकीय चलनाची गंगाजळी जर तुम्ही बघितली तर पाकिस्तानकडे 700 कोटी डॉलर आहे, भारताकडे 40,000 कोटी डॉलर आहे. त्याच्यामुळे कुठं काही सीनच नाहीये. त्याच्यामुळे पाकिस्तानमध्ये किती गुंतून घ्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि ते पटकन तिच्यातून बाहेर पडलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट की पुलवामा हल्ल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, वँग ई यांच्याबरोबर, आणि त्यांना हे स्पष्ट करून दाखवलं की कशा पद्धतीने आतंकवादाला पाकिस्तान पोचतोय. आणि ते चीननी सुद्धा पाकिस्तानला सांगितलेलं आहे की आतंकवादाच्या संबंधी तुम्ही पावलं उचलली गेली पाहिजेत. म्हणजे एक महत्वाचं काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाकिस्तानच्या विरोधात एक फळी तयार करण्यामध्ये बऱ्याच अंशी सक्सेसफुल झालेलो आहे. आता RIC म्हणजे रशिया इंडिया चायनाची बैठक झालेली आहे. उझेन नावाचं शहर आहे चीनमध्ये आणि तिच्यामध्ये दहशतवाद निर्मितीची स्थानं नष्ट करण्यासाठी चीन आणि रशियाचं सहकार्य भारताला मिळणार आहे. सो आशियातल्या ह्या 2 महत्वाच्या देशांनी आपल्याला या पद्धतीने सपोर्ट करणं ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. सुषमा स्वराज उपस्थित राहिल्यास OIC वर पाकचा बहिष्कार राहील. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन भारताला 50 वर्षानंतर निमंत्रण मिळालेलं आहे आणि त्यातून पाकला आता प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली. आणि पाकचे परराष्ट्र मंत्री जे शाह कुरेशी यांनी म्हटलंय जर सुषमा स्वराज उपस्थित राहिला तर OIC वर पाक बहिष्कार टाकणार. पाकमुळेच आजपर्यंत आपण ह्या OIC पासून दूर होतो. आपण बघितलं की कशा पद्धतीने बांगलादेशने आपल्याला या संबंधात मदत केलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आलेला आहे बा. 19,000 कोटीची महसुली तूट आहे. सलग दुसऱ्या वर्षीची महसुली तूट आहे. लास्ट इयर 14,000 महसुली तूट होती आपली, आता 19,000 आलेली आहे. महाराष्ट्राचा 2019-20 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प आहे हा. 7वा वेतन आयोग लागू केल्यामुळे महसुली तूट वाढल्याची कबुली देण्यात आलेली आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे दिलेले आहे की 7वा वेतन लागू झाला त्याच्यामुळे ही महसूल तूट वाढली. ग्रामीण शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं गेलं आहे बघा. विदर्भातल्या धान उत्पादन शेतकऱ्यांसाठी बोनस रक्कम जी आहे प्रति क्विंटल 200 वरून 500 रुपये करण्यात आलेली आहे. राजश्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती याची उत्पादन मर्यादा 6 लाखांवरून 8 लाख करण्यात आलेली आहे बघा. दुर्बल म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीची ही शिष्यवृत्ती आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांवर 83,000 कोटी खर्च होणार आहे, पण तिच्यामध्ये पूर्णत्वाच्या मार्गावरील प्रकल्पांनाच प्राधान्य देण्यात यावं हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. जे अबाउट टू कम्प्लीट आहे अशांना तुम्ही फोकस करा. पुणे मेट्रोसाठी 230 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. यापूर्वी 248 कोटींची ऑलरेडी निधी दिला गेलेला आहे. जीएसटी महसूलमध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्राच्या 1,15,000 कोटी एवढं उत्पन्न आलंय जीएसटी मधून. अपेक्षित जे होतं ते 90,000 कोटी होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त आलेलं आहे. जीएसटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो जवळपास 64% एवढा जो काही कर आहे तो राज्यांचा लॉस झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या संबंधी पण न्यूज होती आणि केंद्राकडून अपेक्षित आहे प्रत्येक राज्याला मदतीची. कोरडवाहू शेतीला स्थैर्य, पायाभूत सुविधांचा गतिमान विकास, वाढत्या शहरीकरणानुसार सुविधा,
शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य इत्यादी बेसिक गोष्टींवर फोकस करण्यात आलेला आहे. महिला उद्योगिनींसाठी नवतेजस्विनी योजना आणण्यात आलेली आहे. बालकांचं शिक्षण याच्यासाठी आदर्श अंगणवाडी आपल्याला येत्या काळामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळतील. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन देण्यात येणार आहेत. गरोदर माता, बालके या संबंधीची माहिती सरकारला वेळोवेळी पुरवण्याकरता हे मोबाईल फोन देण्यात येतील. नाशिक विमानतळाच्या विकासासाठी सुद्धा निधी देण्यात आलेला आहे. जलद वाहतुकीसाठी निधी दिलेला आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये. सो हे महाराष्ट्राच्या अंतरिम अल्पसंकल्प आणि या महाराष्ट्राच्या योजना वगैरे ज्या असतील, ज्या विचारल्या जातील त्या आपण आपल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल त्याच्यामध्ये ते खूप प्रॉपरली येईल. तांदूळ निर्यातीमध्ये भारताचं स्थान घसरलंय बघा. 2018 मध्ये म्हणजे हा जो कालावधी आहे तो एप्रिल ते डिसेंबर असा आहे. एप्रिल ते डिसेंबर 2018 हिच्यामध्ये बासमती आणि बिगर बासमती निर्यातीमध्ये घट झालेली आहे. ही 1.7% एवढी घट आहे. आता हे दिसताना 1.7% असं दिसतं, खूपच कमी दिसतंय, पण तिच्यामुळे काय आलं, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान यांना पूरक स्थिती निर्माण झाली तांदूळाच्या निर्यातीसाठी. हे आपले प्रतिस्पर्धी देश आहेत बघा तांदूळ निर्यातीमध्ये, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान. डॉक्टर R.S. माळी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाचं विद्यापीठात रूपांतर करण्यासाठीची ही समिती आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेण्यात आला होता बघा, आपण ते न्यूज पण बघितलेली आहे. संपादकीयचा जर तुम्ही विचार केला तर करिअरच्या नियमांबाहेर उत्तम करिअर म्हणजे नेमकं काय, की स्पर्धा परीक्षा करून सरकारी नोकरी किंवा खासगी कंपनीमध्ये एक चांगला जॉब, याच्या पलीकडे वेद पठण शाळा वगैरे असं कंपॅरिझन, असा हा करिअरचा लेख आहे. टेलिग्राम चॅनल डॉक्टर सुशील स्पॉटलाइटवर तुम्ही तो वाचू शकता. सामाजिक न्याय आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये जातीयता, आरक्षण, अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा याच्याबद्दल आधीच्या पिढ्या कसा विचार करत होत्या आणि नवीन पिढ्या म्हणजे आताचा युवक काय विचार करतो या संबंधीचा हा लेख आहे. तर हा एसे वगैरे साठी तुम्हाला लिहिण्यासाठी सोयीचा होऊ शकतो. कारण जर तुम्ही डायरेक्टली एमसीक्यूचा पूर्व मुख्य परीक्षेचा विचार केला तर फॅक्ट्स तुम्हाला तिथं लागतात. सो ह्या दोन पिढ्यांच्या याच्यामधला हा हे आहे ट्रायो. याच्यामध्ये टेलिग्रामवर तुम्ही हा वाचू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट जे आपल्या युट्यूबचं नाव आहे तेच टेलिग्रामचं नाव आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक असते बा डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून तुम्ही क्लिक करून टेलिग्राम जॉईन करू शकता. डॉक्टर वॉलेस ब्रोकर यांचं निधन झालेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडणारा पहिला शास्त्रज्ञ. 1975 मध्ये प्रथमच ग्लोबल वॉर्मिंग ही संज्ञा त्यांनी आणली. सो डॉक्टर वॉलेस ब्रोकर यांचं निधन झालेलं आहे. हे आपल्यासाठी महत्वाची व्यक्ती आहे. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचा जर विचार केला तर सौरभ चौधरी आणि मनू भाकर या दोघांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. सो हे एक महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये तर ऑस्ट्रेलिया भारताने मालिका गमावलेली आहे. ती एवढा काही इश्यू नाही, त्याच्या गोष्टी विचारल्या जात नाहीत. 3 बँका निर्बंध मुक्त करण्यात आलेल्या आहेत RBI द्वारे. सो ही एक महत्वाची बाब आहे. कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक आणि धनलक्ष्मी बँक याच्यावरचे निर्बंध RBIने हटवलेले आहेत. सो ही एक महत्वाची बाब आहे. भारतामध्ये 2021 पर्यंत 5G येणार आहे बघा. 4Gच्या तुलनेमध्ये 25 पट इतका वेग आहे बघा 5Gचा. सो तुम्ही विचार करू शकता की एखादा पिक्चर किती लवकर डाउनलोड होईल. सो 5G आणि 4G तर आता बऱ्याचशा देशांमध्ये 5G आलेलं सुद्धा आहे. आज टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण काही याच्यामध्ये मागे कसे आहोत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर लागतं बा, नुसतं 5G आणून काय फायदा नाही, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते महत्वाचं असतं. सो हे 2021 पर्यंत 5G येईल. आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या संबंधीचं जे काही वर्कशॉप असणार आहे कंबाईनसाठीचं PSI STI असिस्टंट 2 मार्च शनिवारी सकाळी 10 वाजता आहे बघा. द युनिक अकॅडमी संचेती हॉस्पिटल समोरची जी बिल्डिंग आहे शिवाजीनगर पुणे येथे हे निशुल्क सेमिनार आहे. याच्यासाठी कसली फीज नाही आहे, ओपन टू ऑल आहे. तुम्ही नक्की याचा हे करा, तुम्हाला फायदा होईल त्या परीक्षांमध्ये. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे टेलिग्राम चॅनलही फॉलो करा. तुम्ही युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं सजेशन काही असलं ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.